भारतीय जनता पक्षाने ज्यावेळी 3 पक्षांचं सरकार स्थापन केलं त्यावेळी शिवसेना फोडली असा एक आरोप केला जातो. त्याशिवाय राष्ट्रवादी फोडली असा एक आरोप केला जातो. हे कुठेतरी जनसामान्यांमध्ये पटलेलं नाही. मुंबईतलं मतदान यंदा कोणत्याही विकास कामांवर किंवा मोठमोठ्या प्रकल्पांवर हे झालेलं अजून तरी दिसून आलेलं नाहीये की अल्पसंख्याक मतं हा नेहमी एकगट्ट्याने मतदान करतो. मराठी मतांमध्ये तसं कधीही आपल्याला दिसून येणार नाही की 400 आपल्याला सक्षम सरकार स्थापन करण्यासाठी आहे. याचा कुठेही अर्थ असा होत नाही की आम्हाला संविधान बदलायचं. की रवींद्र वायकर ज्यावेळी आमच्या महाराष्ट्रांच्या कार्यालयात मुलाखतीसाठी आले होते त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की एकतर जेलमध्ये जाणं किंवा दुसरीकडे पक्ष बदलणं याच्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आणि त्याच वेळी त्यांचं एक वाक्य असं होतं की नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये. या सगळ्या वाक्यात तुला पुढची भूमिका, त्यांची परिस्थिती, त्यांचा प्रचार हे सगळं त्या प्रश्नाचं उत्तर साधं आणि सहज आहे. वायकरांबद्दल सहानुभूती ही कायम आहे. त्यामुळे या सहानुभूतीचा वापर वायकरांनी केला. मला असं वाटतं यावेळी मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल. त्याच वेळी महायुतीला काही फटका बसेल. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मुंबई आणि शिवसेना हे अनेक वर्षांपासूनचं समीकरण आहे. 2014 नंतर भारतीय जनता पक्षानेही मुंबईवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याला बऱ्यापैकी यशही आलं. पण मुंबई आणि शिवसेना हे समीकरण हे अजून काही मागे पडलेलं नाहीये. पण मुंबई आणि शिवसेना म्हणजे कोणती शिवसेना, असा प्रश्न या लोकसभा निवडणुकीला पडलाय. मुंबईत 6 जागा आहेत, त्यापैकी 3 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यामध्ये थेट लढती झालेल्या आहेत. मुंबई वायव्येमध्ये अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर, मुंबई दक्षिण मध्य मध्ये सुभाष देसाई विरुद्ध राहुल शेवाळे आणि दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव. या तीनही लढती दोन्ही गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आहे. या लढती अशा आहेत ज्या मुंबई कोणत्या शिवसेनेची आहे हे ठरवणार आहेतच, पण शिवसेना कोणाची याची बऱ्यापैकी उत्तरे याच मतदारसंघातून मिळणार आहेत. या 3 मतदारसंघांमध्ये लढती कशा झाल्या, कोणाचं पारडं जड ठरलं, मुस्लिम मतदार कोणाच्या बाजूने गेला, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्स मुंबईचे प्रतिनिधी सौरभ शर्मा सर. सर, स्वागत आहे आपलं. सर, या 3 लढतींमध्ये कॉमन वैशिष्ट्ये काय दिसतात हे सांगाच, पण तीनही मतदारसंघातल्या निवडणुकीची आपापली काय वैशिष्ट्ये होती? मुंबईतल्या आपण शिवसेना आणि मुंबईचं नातं तू म्हणालास, मुळातलं मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेना मोठी झाली, शिवसेना बळावली ती मुंबईने मंत्रिपद दिलं, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना होती. त्यामुळे एकंदरीतच शिवसेनेसाठी मुंबई ही खूप महत्वाची मानली जाते. आज जसं तू मगाशी म्हणाला की या 3 मतदारसंघांमध्ये साम्य काय, तर या 3 मतदारसंघांमध्ये सगळ्यात मोठं साम्य म्हणजे इथे लढतच मुळात शिवसेना विरुद्ध शिवसेना. आपण जर शाब्दिक म्हणायचं झालं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने करू शकतो. पण एकंदरीतच या 3 मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर जो आहे तो म्हणजे मराठी माणूस, मराठी मतं हा या 3 मतदारसंघामधला एक कॉमन फॅक्टर आहे. त्याशिवाय या 3 मतदारसंघामधला एक कॉमन फॅक्टर म्हणजे आज या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार विरुद्ध जुना शिवसैनिक किंवा केव्हा काळचे खांद्याला खांदे लावून लढणारे शिवसैनिक हे या निमित्ताने आता आमने सामने आलेले आहेत. जर एक मतदारसंघाचं उदाहरण द्यायचं झालं तर दक्षिण मुंबईचं आपण उदाहरण घेऊया. दक्षिण मुंबईमध्ये सध्या अरविंद सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सध्याचे विद्यमान खासदार आहेत, अजून खासदार आहेत. तर अशी ज्यावेळी परिस्थिती ज्यावेळी आहे, आज जी लढत आहे अरविंद सावंत यांची, ही शिंदे गटाच्या आमदार आहेत यामिनी जाधव या शिवसेनेचे आमदार असल्या तरी ते शिवसेनेच्या स्थायी समितीचे जे माजी अध्यक्ष आहे यशवंत यादव यांच्या त्या पत्नी आहेत. जाधव यांनी स्वतःची एक वेगळी अशी ओळख आमदार म्हणून पूर्ण मतदारसंघात निर्माण केलेली आहे. विधान भवनामध्ये त्यांचं भाषण खूप गाजलेलं आहे. महिला म्हणून त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर विधानसभा गाजवली आहे. असं असलं तरी त्यांच्या मागे यशवंत जाधव हाच खरा चेहरा आहे हे आतापर्यंत इकडचं साधारणपणे राजकीय गणित मानलं जातं. मुळात ज्यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होते त्यावेळी मुंबईत एक कॉमन फॅक्टर बोलला जातोय. जसं तू मागाशी म्हणाला की शिवसेनेकडे सध्या मुंबईतला जो अल्पसंख्याक आहे तो आज शिवसेनेकडे ओढला जात आहे.
त्यामुळे या मतदारसंघाची जर रचना पाहिली तर या मतदारसंघामध्ये तुम्हाला भेंडी बाजार, मोहाडली रोड, मुंबादेवी परिसर यासारख्या परिसरामध्ये अल्पसंख्याक जे मतं आहेत ही मतं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात, ज्या मतदारसंघाची तू नावं घेतलीस, ज्याच्यामध्ये मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई, ज्याला तू वायव्य आपण म्हणतो, या तिन्ही मतदारसंघामध्ये कॉमन फॅक्टर हा अल्पसंख्याक मतांचा जे परिवर्तन सुरू आहे त्या दृष्टिकोनातून पण विचार करायला हवा. दुसरी गोष्ट, जसं मगाशी आपण सांगितलं की दक्षिण मुंबई प्रमाणे दक्षिण मध्य मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला. का अर्थाने तर शिवसेना ज्याची मुहूर्तमेढ शिवसेना भवनात झाली, ह्या शिवसेना भवन ह्या या मतदारसंघात आहे. या मतदारसंघामध्ये मराठी माणूस आहे. या मतदारसंघामध्ये ज्या शिवसेनेचा आतापर्यंत जसा मेळावा झाला, जो सभा झाली, ती शिवाजी पार्क या मतदारसंघात आहे. याशिवाय शिवसेनेचे काही जुने सहकारी मनसेचे राज ठाकरे, एकंदरीतच मराठी मतं आणि त्यांच्या भोवतीचं जे काही राजकारण आहे ते दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं. आज या मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे खूप मोठं नाव आहे. अनिल देसाई आजपर्यंत आपण फक्त बॅकस्टेज पाहत होतो. शिवसेनेच्या रणनीतीमध्ये अनिल देसाईंचा भाग होता. शिवसेनेची जी स्थानिक लोकाधिकार समिती आहे ती ज्यांनी मोठी केली, ती मोठी करण्यामध्ये अनिल देसाईंचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे शिवसेनेचा जे पाया मजबूत करण्यात जो आला स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून, त्यामध्ये अनिल देसाईंचा कुठेतरी मोठा वाटा होता. आज अनिल देसाई हे प्रचाराच्या म्हणजे निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्यावेळी समोर आलेले आहेत त्यावेळी त्यांचा कुठेतरी अनुभव हा शिवसेनेला होईल. जनसामान्यामध्ये अनिल देसाईंच्या एक वेगळा चेहरा आहे. एक नॉन करप्ट म्हणून व्यक्ती म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे, म्हणून त्यांना संधी देण्यात आलेली आहे. आज जोपर्यंत पडद्याच्या मागे जी भूमिका बजावत होते ती आज पडद्याच्या पुढे येऊन त्यांना बजावावी लागते. पण या ठिकाणी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जुन्याच पाटीदाराला, जे शिवसेनेचे दिल्लीतील कार्यकर्ते गटनेते, एक मुख्य नेते आहेत, गटनेते नाही मुख्य नेते आहेत राहुल शेवाळे, यांना संधी दिलेली आहे. हे पण उद्यमात खासदार आहेत. म्हणून हे तिन्ही मतदारसंघ खूप महत्वाचे मानले जातात असं मला वाटतं. तुमच्या या उत्तरावरून एक प्रश्न पडला. तुम्ही मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार असे उल्लेख केले. मराठी मराठीच्या मुद्द्यावरून अनेक वर्ष शिवसेनेने राजकारण केलं. हा मराठी मतदार, या मराठी मतदारांच्या मनात थोडी दुविधा निर्माण झाली का, की त्यांनी काहीतरी ठरवलंय? आज उद्धव ठाकरे यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सहानुभूती जी आहे ती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दिसून आलेली आहे. आज जर शिवसेनेचं सभा पाहिल्या, उद्धव ठाकरे यांच्या सभा पाहिल्या, आदित्य ठाकरे यांच्या इंटरव्ह्यूज पाहिला किंवा त्यांच्या सभा पाहिल्या, या सगळ्या सभांना मिळणारा जो काही प्रतिसाद होता हा या सहानुभूतीचा एक उत्तम नमुना आपण मानला जाऊ शकतो. त्यामध्ये आणखीन एक गोष्ट, जसं तू म्हणालास की बाबा जी मतं आता शिवसेनेकडे येतात त्याच्यामध्ये एक आहे की भारतीय जनता पक्षाने ज्यावेळी तीन पक्षांचं सरकार स्थापन केलं त्यावेळी शिवसेना फोडली असा एक आरोप केला जातो. त्याशिवाय राष्ट्रवादी फोडली असा एक आरोप केला जातो. हे कुठेतरी जनसामान्यांमध्ये पटलेलं नाही. आज जरी शिवसेना ज्यावेळी फुटली, ज्यावेळी बीजेपीने शिवसेना फोडल्यानंतर जो काही राज्यात सत्तांतर झालं, राज्यामध्ये जो काही सत्ता संघर्ष पाहायला मिळाला, याच्यामुळे सामान्य मतदार आहे याला एक खूप मोठा काय म्हणायला लागेल की विचार करायला एक भाग पाडला. आणि त्याच्या दृष्टिकोनातून यंदाचं मुंबईतलं मतदान झालेलं आहे. मुंबईतलं मतदान यंदा कोणत्याही विकास कामांवर किंवा मोठमोठ्या प्रकल्पांवर हे झालेलं अजून तरी दिसून आलेलं नाहीये. कोविडचा जो काळ होता त्या काळात मुंबईमध्ये सगळ्याधिक फटका बसला होता, मुंबईकर घरामध्ये होता. या संपूर्ण काळानंतर आत्ताचा जो म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आहे या संपूर्ण काळात उद्धव ठाकरे यांच्या भोवती मोठी सहानुभूती आज मतदारांमध्ये दिसून आलेली आहे. आणि प्रामुख्याने आज मुंबईत वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात. त्यात जशी आपण अल्पसंख्याक मतं पाहिली, त्याशिवाय मुंबईत गुजराती आणि इतरही काही मतं आहेत. ही सगळी मतं आज भारतीय जनता पक्षाच्या जरी वाट्याला जाणार असतील, ती येणार असतील असं जर आपण दळून चाललं तरी मुंबईत साधारणपणे हे राजकारण झालं. कारण का मूळ शिवसैनिक, तुला जर आपल्याला माहिती आहे की शिवसैनिक म्हणजे काय आहे, तर जो एक वडापाव आणि एक चहावर जो काम करायला उभा राहतो हा शिवसैनिक.
पण त्याच वेळी ज्यावेळी गद्दार गद्दार म्हणून टीका झाली, ज्यावेळी 50 खोके म्हणून टीका झाली, 50 कोटी दिले, हे ज्यावेळी लोकांसमोर येतं, हे कुठेतरी सामान्यांमध्ये रुतलेलं दिसलेलं नाहीये, हे मतदारांमध्ये दिसलेलं नाहीये, हे कट्टर शिवसैनिकांमध्ये दिसलेलं नाहीये. तर हा त्याच्या मागचा प्रमुख हे त्याच्या मागचं प्रमुख कारण असू शकतं. सर, तुम्ही मगाशी अल्पसंख्याक मतदारांचा उल्लेख केला. या तीनही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदान निर्णायक आहे. पण कुठेतरी गृहीत धरले की ती सगळी मतं, मुस्लिमांची मतं महाविकास आघाडीच्या बाजूने असतील, म्हणजे ठाकरे गटाच्या बाजूने असतील. पण ज्या पक्षाचं राजकारण कायम हिंदुत्ववादी राहिलंय, अशा पक्षाला मुस्लिमांनी मतदान केलं असेल का? काय वाटतं? आणि जी परिस्थिती मुंबईत आहे ही लक्षात घेता, म्हणजे ज्यावेळी आम्ही गेल्या 5व्या टप्प्यातलं ज्यावेळी मुंबईतलं मतदान पार पडलं, त्यावेळी आम्ही स्वतः मतदारसंघामध्ये भेट देत होतो, मतदारांशी बोलत होतो. या मतदारांमधलं जे काही वातावरण होतं यावेळी हे खूप वेगळं होतं. ते कशा अर्थाने वेगळं होतं की ते मतदान करण्यासाठी फक्त उतरला नव्हता, तो त्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उतरला होता. आता भूमिका म्हणजे काय? तर सामान्य मतदारांना भूमिका म्हणजे काय असतं की नाही बाबा, आपल्याला एक तर आपल्याला आपला खासदार निवडायचा आहे, किंवा आपला कुठे एक एकंदरीत ज्यावेळी आपण अल्पसंख्याक मतं ज्यावेळी लक्षात घेतो, तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अल्पसंख्याक मतं हा नेहमी एकगट्ट्याने मतदान करतो. मराठी मतांमध्ये तसं कधीही आपल्याला दिसून येणार नाही. जे अल्पसंख्याक मतांचं ज्यावेळी गणित चालतं, हे एकगठ्ठा मतदान पद्धतीमध्येच चालतं. त्या समाजातला जो मेसेज फॉरवर्ड होतो, हा मेसेज सगळीकडे फॉरवर्ड होतो. हे ज्यावेळी संदेश गेलेले आहेत, हे लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं, त्यामुळेच आपल्याला असं दिसून येतं की ही मतं नक्कीच, जी काही मतं मिळाली असतील ती जर आपण असं गृहीत धरून चालूया, हे आपण खात्रीपणे सांगू शकत नाही की ही मतं उद्धव ठाकरे यांच्या गटालाच मिळाले असतील. पण जे काही वातावरण होतं, जी काही चर्चा होती, जी काही लोकांचं म्हणणं होतं, त्यानुसार आपण नक्कीच सांगू शकतो की ही सगळी मतं सध्या शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकतात. जो तू हिंदुत्वाचा मुद्दा म्हणला की हिंदुत्वाचा मुद्दा म्हणून शिवसेना चालली होती. पण आज ज्यावेळी देशाचं राजकारण लक्षात घेतलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा बीजेपीने 405चा दिलेला नारा असो, यामुळे कुठेतरी संविधान बदलेल ही जी भीती निर्माण झालेली आहे सामान्य नागरिकांमध्ये, अल्पसंख्याक मतांमध्ये, त्याशिवाय दलित मतांमध्ये, ही कुठेतरी आपलं अस्तित्व धोक्यात येईल, ही भावना एकंदरीत या सगळ्या समाजामध्ये थोडीफार निर्माण झालेली आहे. आपण जर या समाजातल्या बऱ्याचशा मोठ्या नेत्यांशी बोललो, तर ते खासगीमध्ये बोलताना आपल्याला नक्की सांगतात की 400 पार हे कशाला हवंय. ही ज्यावेळी ज्यावेळी आपण हे बीजेपीच्या काही नेत्यांना विचारलं, तर बीजेपी नेते हेच सांगतात की 400 पार आपल्याला सक्षम सरकार स्थापन करण्यासाठी आहे. याचा कुठेही अर्थ असा होत नाही की आम्हाला संविधान बदलायचं. यामागची सगळी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, देवेंद्र फडणवीस असो, याच्या व्यतिरिक्त रामदास आठवले, हे जे महाराष्ट्रातल्या दलित नेत्यांमधलं एक मोठं नाव आहे, यासारखे अनेक बडे नेते आज हेच सांगतायत की संविधान बदललं जाणार नाही. याचाच अर्थ काय? तर 405चा ज्यावेळी नारा दिला, त्यामुळे जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की संविधान बदललं जाईल, अल्पसंख्याक मतांना त्याचा फटका बसायला लागला. त्याच्यानंतर समान नागरिक कायदा, ही जी काही पार्श्वभूमी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी अल्पसंख्याक मतं चिंतेत आहे. म्हणूनच ही मतं आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नाही, तर ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधासाठी गेलेली आहे. आपल्याला विजय कोणाला करायचा नाही, तर आपल्याला पराजय भारतीय जनता पक्षाचा करायचा आहे. या हेतूने भारतीय जनता पक्षाकडे मतं न जाता ही मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. सर, मला मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. रवींद्र वायकर अगदी अलीकडेपर्यंत ठाकरे गटात होते. अगदी ऐन वेळेला ते शिंदे गटात गेले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली. त्यांनी ही निवडणूक कशी उभी केली, प्रचार कसा केला, आणि अगदी ऐन वेळेला पक्षांतरामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल काय इमेज निर्माण झाली? मुद्दामून मी तुला एक गोष्ट नमूद करतो या प्रश्नासाठी, की रवींद्र वायकर ज्यावेळी आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात मुलाखतीसाठी आले होते, त्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी त्याला सावकाश करण्याचा प्रयत्नही केला. ते स्टेटमेंट असं होतं की एकतर जेलमध्ये जाणं किंवा दुसरीकडे पक्ष बदलणं, याच्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आणि त्याच वेळी त्यांचं एक वाक्य असं होतं की नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये.
या सगळ्या वाक्यात तुला पुढची भूमिका, त्यांची परिस्थिती, त्यांचा प्रचार, हे सगळं त्या प्रश्नाचं उत्तर साधं आणि सहज आहे. पण रवींद्र वायकर यांना ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली, त्यावेळी त्यांनी प्रचाराचा मुद्दा हा जोगेश्वरी आणि तिकडचा जो पट्टा आहे, जो अंधेरीपासून सुरू होतो, या पट्ट्यातल्या त्यांनी केलेल्या विकास कामांवर आहे. रवींद्र वायकर हे मुंबईतलं शिवसेनेचा एक मोठा चेहरा होता. मुंबईतल्या स्थायी समितीमधले त्यांनी 2 ते 2 टर्म स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं होतं. मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न असो किंवा इतर अनेक महत्वाकांक्षी जे प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले होते, त्यात रवींद्र वायकर यांची खूप मोठी भूमिका होती. याच विकास कामांचा च्या आधारावर रवींद्र वायकर यांनी प्रचार केला. या मुलाखतीत मी मुद्दामून ही मुलाखत आवर्जून सांगतोय, कारण का या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. त्याच वेळी त्यांनी असंही स्टेटमेंट केलं होतं की मूळ शिवसैनिक, जो कट्टर शिवसैनिक आहे, जो जुना जाणता शिवसैनिक आहे, तो आपल्यासोबत आलेला नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली होती. याचाच अर्थ त्यांचा प्रचार हा शिवसेनेने नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि काही निवडक जे रवींद्र वायकर यांचे समर्थक आहेत, आज रवींद्र वायकर यांचा जे समर्थक आहेत, ते जरी वायकरांसोबत आले नसले तरी त्यांच्यासाठी वायकरांसोबत सहानुभूती आहे. आज ठाकरे गटाच्याही अनेक कार्यकर्त्यांकडे वायकरांबद्दल सहानुभूती ही कायम आहे. त्यामुळे या सहानुभूतीचा वापर वायकरांनी केला. त्याचबरोबर या मतदारसंघाची जर रचना पाहिली तर या मतदारसंघामध्ये मराठी, मुस्लिम, त्याशिवाय उत्तर भारतीय मतं सर्वाधिक आहेत. जवळपास 1.5 ते 1.25 लाखाच्या दरम्यान उत्तर भारतीय मतं आहेत. ही मतं मिळवण्यासाठी रवींद्र वायकर यांनी योगी आदित्यनाथ यांची सभा मागितली होती. त्याशिवाय मुळजी पटेल आहेत, भाजपाचे इथे स्थानीय नेते, त्यांची मदत मागितली होती. आणि त्यानुसारच पक्षा जो काही प्रचार झाला, तो त्या प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला. याच्यात त्यांचे जे विरोधक होते ते अमोल कीर्तीकरांच्या प्रचाराच्या दरम्यान हिंदुत्वाचा मुद्दा प्रामुख्याने गाजवण्यात आला. त्यांच्या प्रचारामध्ये दहशतवादी सामील झाल्याचा मुद्दा हा प्रचंड मुंबईमध्ये घातला. ही कुठेतरी तो वाईकरांना फटका बसावा, याच्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा प्रचंड उचलून ताणून धरला. पण हा इनकॅश रवींद्र वायकर यांना करायला जमला नाही असं मला वाटतं. तो फक्त इनकॅश केला, तो भारतीय जनता पक्षाने इनकॅश केला. रवींद्र वायकर यांनी या प्रचाराच्या मुद्द्याने कुठेही हात घातला नाही, कुठेही अमोल कीर्तिकांवर वैयक्तिक टीका केली नाही, कुठेही उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. त्यांनी प्रचाराचा मुद्दा फक्त आणि फक्त त्यांनी केलेला विचार म्हणजे जी प्रकल्प होती, जो जोगेश्वरी आणि त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला, या विकास कामांवर रवींद्र वायकरांनी प्रचाराचा मुद्दा गाजवला. त्याशिवाय त्यांनी, मला असं वाटतं की ज्यावेळी आपण लोकसभा निवडणूक म्हणतो त्या आणि मुंबईतल्या अनेक मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी फॅक्टर चाललं, पण त्या संघामध्ये नरेंद्र मोदी हे फॅक्टर चालवण्यात आलं नाही. त्याचे कारण अनेक असू शकतात. कदाचित घाटकोपरला नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर जो काय प्रतिसाद मिळाला, तो लक्षात घेता या मतदारसंघात तसा काही दिसलं नाही. पण आणखीन प्रचाराचा मुद्दा, आणखीन मोठ्या पद्धतीने प्रचार केला जाऊ शकत होता. त्या प्रचाराचा अभाव मात्र रवींद्र वायकर यांच्या गटात दिसून आला, हे मात्र नक्की. सर, शेवटचा प्रश्न. अगदी शेवटपर्यंत तीनही लोकसभा मतदारसंघात तुम्हाला पत्रकार म्हणून कोणाचं पारडं दिसलं, जड दिसलं? शिंदे गटाचं की उद्धव उद्धव ठाकरे गटाचं? आणि कोणाच्या जिंकण्याच्या शक्यता तुम्हाला दिसतात? सध्याची निवडणूक जी काय आहे, ही निवडणूक आम्ही ज्यावेळी 5वा टप्पा मुंबईतला पाहिला, त्या निवडणुकीमध्ये सगळ्या संमिश्र वातावरण आम्हाला पाहायला मिळालं. त्यामुळे हे सांगणं खरंच खूप कठीण होईल की कोण जिंकेल. हे अनुमान आत्ता देणं साधारणपणे चुकीचं ठरेल. पण तरी पण जो तू उल्लेख केला की पत्रकार म्हणून, कारण का पत्रकारांची स्वतःची मतं असतात, ते लोकांना भेटत असतात, नेत्यांना भेटत असतात. मला असं वाटतं यावेळी मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल. त्याच वेळी महायुतीला काही फटका बसेल, पण तो कितपत बसेल, तो कोणत्या आकड्यात बसेल, हे सांगणं नक्कीच आता सांगू शकता येणार नाही. पण त्याच वेळी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते की मुंबई मतदारसंघाचा ज्यावेळी तू उल्लेख केला, तर फक्त मुंबई पुरता जर लक्ष न देता, ह्यावेळी मुंबई बरोबर ठाणे आणि कल्याण
त्या दोन मतदारसंघाची खूप चर्चा होती. आम्हाला मुंबईतल्या ना मुंबईतल्या मतदारसंघाऐवजी ठाणे आणि कल्याणमध्ये काय होतं ही जास्त उत्सुकता लागून राहिलेली आहे. साधारणपणे मुंबईतल्या मतदारसंघात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यश मिळेल अशी शक्यता सध्या तरी राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्याच्यावर कोणीही कुठेही कोणत्याही पद्धतीने शिक्कामोर्तब केलेला नाही हे मी आवर्जून सांगेन. त्याचं कारण असं की जोपर्यंत निकालाची पेटी उघडत नाही तोपर्यंत मतदानामध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण सरस ठरेल आणि कोण बाजी मारेल किंवा कोण मागे होईल असं सांगता येणार नाही. पण मुंबईतल्या 6ही मतदारसंघामध्ये यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळेल. जर फक्त एक उदाहरण देऊन मी माझं उत्तर संपवतो. ज्या उत्तर मुंबईतून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, गोपाळ शेट्टी यांनी गेल्या वर्षी 7 लाखांहून अधिक मताधिक्य मिळवलं होतं. तर हे आज मुंबईतल्या 6ही मतदारसंघाचं ज्या जो कोण खासदार निवडून येईल त्या सगळ्या खासदारांचं या सर्व खासदारांचं मताधिक्य हे खूप कमी असेल हे मात्र नक्की. आपण म्हणतो ना अटीतटीच्या लढतीत घासून उमेदवार जिंकून येईल हेच मुंबईत चित्र पाहायला मिळेल. कोणही जास्त मार्जिनने निवडणूक जिंकेल अशी एकही शक्यता नाही. त्यात फक्त एक अपवाद ठरू शकतो तो म्हणजे उत्तर मुंबईतून पियुष गोयल हे अपवाद ठरू शकतात. त्यांना मताधिक्य जास्त असू शकतं पण ते गेल्या वर्षीपेक्षा खूपच कमी असेल हे मात्र. सर खूप खूप धन्यवाद. वायव्य मुंबई, मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या तीनही मतदारसंघाबद्दलच्या अतिशय महत्वाच्या इन्साइट्स तुमच्याकडून मिळाल्या. 4 जून निकालानंतर आपण पुन्हा भेटू मुंबईतल्या अनालिसिससाठी. तुर्तास इथेच थांबू. प्रेक्षकांनो, तुम्हाला हा व्हिडिओ हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.